बोधकथेचे नाव आहे मनाचा मोठेपणा. नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यार्थी दशेत असतानाची गोष्ट. अभ्यासात हुशार असणाऱ्या मुलाकडे त्यांची आई विशेष लक्ष देत असे. एकदा मुलासाठी दूध घेऊन त्या सुभाषचंद्रांच्या अभ्यासिकेत आल्या तेव्हा ते तेथे नव्हते. अचानक हा मुलगा कोठे गेला असेल याचे आईला आश्चर्य वाटले. तितक्यात त्यांना सुभाषच्या टेबलापासून पुस्तकांच्या कपाटापर्यंत मुंग्यांची रांग लागलेली दिसली. इतक्या स्वच्छ खोलीत मुंग्यांची रांग कशामुळे लागली असाही प्रश्न त्यांना पडला. त्यांनी कपाट उघडले तेव्हा त्यात गोड पोळ्या पुस्तकांच्या मागे दडवून ठेवलेल्या दिसल्या. आईने त्या मुंग्या लागलेल्या पोळ्या खिडकीतून बाहेर फेकल्या. इतक्यात सुभाष खोलीत आला. त्यांनी आईला विचारले, "तू असे का केलेस आई?" आईने मुंग्यांची रांग दाखवून विचारले की सुभाष, तू या पोळ्या का कपाटात दडवून ठेवल्या आहेस? सुभाषचे डोळे पाणावले व तो म्हणाला, "आई, तू पोळ्या फेकल्या हे चांगले केलेस, कारण रोजच मी 2 पोळ्या अशा दडवून ठेवत असे. या 2 पोळ्या मी शाळेच्या रस्त्यावर राहण्या एका गरीब भिकारणीला देत होतो. काल तिची व माझी भेट झाली नाही आणि आताच मला समजले की आज ती मरण पावली. तिला पोळी देऊन मी तिची मदत करत होतो." सुभाषचंद्रांच्या मनातील गरिबांबाबतची उदात्त भावना पाहून आईचे हे डोळे भरून आले व तिने सुभाषबाबूंना आपल्या कुशीत घेतले. तात्पर्य: गरिबांना मदत करणे म्हणजे गरिबांवर उपकार करणे असे नव्हे, तर त्यांच्या उपजीविकेपुरते सहाय्य करणे.